वाव, काय क्रंची क्रिस्पी, काय एक नंबर, बिलकुल झणझणीत, बिलकुल कुरकुरीत असे मस्त कांदा भजी झाले ना. काय सांगू मी. आहा, मस्त गाड्यावर भेटतात ना ते रोडवर मस्त गाड्यावर, तसे एक नंबर कांदा भजी झाले. एक नंबर. कारण पाऊस होता मस्त चालू आणि अशा पावसाच्या वातावरणात मस्त कांदा भजी बनवा, मस्त चहा घ्या. काय एक नंबर बिलकुल आहे ना. आपल्या परिवारासोबत मस्त टाइम स्पेंड करा. तर नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, ब्युटिफुल आणि हँडसम माझ्या भावांनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे कांदा भजी. तर कांदा भजी कशी बनवायची, काय बनवायची, याला कांदा भजी बी म्हणतात, याला खेकडा भजी बी म्हणतात. तर चला आता रेसिपी आपण स्टार्ट करू. कांदा भजी. तर मित्रांनो, हे पहा, मस्त 5-6 कांदे घेतले. तर आपल्याला ना कांदे जास्त घ्यायचे आहे. तर 5-6 मस्त कांदे घेतले आणि कांदा असा उभा कट केला आहे ना. उभा कट कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि हे कांदे थोडेसे आपण मोकळे करून घ्यायचे आहेत असे. तर हे बघू शकता पूर्ण कांदा. तर पूर्ण कांदा हा असा मस्त मोकळा झालेला आहे. तर आता याच्यात आपण टाकू मस्त चटणी. तर हिरव्या मिरच्या घेतल्या 3-4 आणि जास्त लसूण चटणी करून घ्यायची आहे पाकळ्या. आणि 1 चमच घेतला आपण जिरं आणि 1 चमच घेतली हळद. चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे याच्यात. तर 1 चमच मीठ घेतलं आणि ओवा घ्यायचा आपल्याला, थोडासा ओवा घ्यायचा 1 चमच, आणि तो असा हातावर चोळून याच्यामध्ये टाकायचा. आणि आता मस्त मिक्स करून घेऊ. आता हे कांदे जे बी मसाला आपण याच्यात टाकला, हे पूर्ण एकजीव करून घेऊ आहे ना. तर बघू शकता असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आपल्याला. याच्यात एक पाण्याचा थेंब बी नाही टाकायचा आपल्याला आहे ना. पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि थोडीशी लाल पावडर घेऊ, मिरची पावडर लाल, अर्धा चमच, ताकी आणखीन टेस्ट चांगला येणार आहे. मस्त एक नंबर आपल्या कांदा भजीले आहे ना. तर मित्रांनो, खरोखर एक नंबर हे कांदा भजी लागतात. मी ज्या पद्धतीनं बनवतो तसे जर तुम्ही बनवले तर आहे ना, तर मस्त थोडासा धनिया टाकला आणि हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. याच्यात पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि आता 1 वाटी बेसन घेतलं मी. तर हे बेसन ना आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. असं जास्त बेसन नाही टाकायचं, एकखट्ट्या थोडं थोडं बेसन टाकायचं, मग डबल मिक्स करायचं, असं मिक्स करायचं आहे ना. आणखीन थोडं बेसन टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. तर असं आपल्याला प्रोसेस करावं लागते आहे ना. एकखट्ट्या बेसन जर तुम्ही टाकसान, तर हे बघा आता मी डबल बेसन टाकून राहिली. आता डबल परत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. कारण एकखट्ट्यात जर तुम्ही वाटीभर बेसन जर टाकसान तर ते एका ठिकाणीच लागणार आहे. बाकी जे कांदे राहतात ना, तर एक साईडले राहतील, त्यासाठी थोडं थोडं बेसन हे आपल्याला टाकून पूर्ण बेसन खतम करून घ्यावं लागते. तर बघू शकता आणखीन थोडंसं मिक्स करून घेऊ व्यवस्थित, ताकी जे बेसन आहे आपलं ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. कारण याच्यात पाण्याचा थेंब बिलकुल एक बी नाही आहे ना. तर सोडा टाकायचा 1 चिमूटभर, 1 चिमूटभरच सोडा टाकायचा, जास्त टाकायचा नाही. जास्त जर टाकलं तर तुमचे कांदा भजी हे वरून जळल्या जातील ना, अंदरून ना कच्चे राहतील. त्यासाठी थोडंसं कसं आपल्याला सोडा हा टाकायचा आहे चिमूटभर. तर चला आता हे बॅटर झालं आपलं तयार. आता आपण ठेवू कढई. कढईतनी टाकायचं आहे तेल. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. स्लो फ्लेमवरच आपल्याला भजे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तर पहा आता थोडंसं आपण चेक केलं की तेल आपलं झालं का नाही. तर आपलं तेल भजे काढायसाठी रेडी झालेलं आहे. तर चला आता आपण मस्त भजे काढू आहे ना. असे छोटे छोटेसे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, एक नंबर कांदा भजी होतात हे. या कांद्या भजीले खेकडा भजी बी म्हणतात आहे ना. तर खेकडा भजी बी म्हणतात याले, कांदा भजी बी म्हणतात. आणि लय भन्नाट लागतात. एक नंबर रेसिपी लागते हे, एक नंबर. तर कारण वातावरण आता असं लागलं की बस पावसाळ्याचे दिवस आले, जवळजवळ पाऊस बी चालू आहे. तर अशा पावसात ना मस्त कांदा भजीचा आणि मस्त चहाचा आपल्या परिवारासोबत मस्त आनंद घ्या. तर बघू शकता मित्रांनो, असे छोटे छोटे मस्त आपण भजे काढून घेतले. हे जास्त मीडियम साईज आहे, जास्त मोठी बी नाही, जास्त छोटी बी नाही. तर व्यवस्थित हे कांदा भजी असेच असतात. जास्त 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 छोट्या साईजचे नसतात, असे असतात मीडियम साईजचे आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, व्यवस्थित आपल्याला फिरून घ्यायचं आहे. अलटी पलटी करून घेऊ आता, ताकी आपले भजे व्यवस्थित चारी इकडून बिलकुल चांगले झाले पाहिजे, खुसखुशीत बिलकुल आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, एक नंबर आपले भजे फ्राय होऊन राहिले आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, एक नंबर हे कांदा भजी लागतात. तुम्ही बी ट्राय करा.
मस्त खा पिया आणि मस्त राहा, स्वस्त राहा बिलकुल, आहे ना. तर बघू शकता आपले कांदा भजी मस्त झाले, आता होऊन राहिले मस्त क्रंची. तर बघा मित्रांनो, मस्त एक नंबर असे क्रंची झाले. ते पाहून मस्त तुमच्या तोंडाला बी पाणी सुटलं अशी नाही की नाही बरं. कारण कांदा भजी होतातच तसे एक नंबर, बिलकुल क्रंची क्रिस्पी, आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, आपले कांदा भजी बनके तयार झाले. तर चला आता आपण हे सगळे काढून घेऊ, एक एक करू हे मी सगळे काढून घेऊ एका बाउलमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, एक नंबर कांदा भजी झाले. आहा हा हा, असे कांदा भजी पाहिल्यानंतर ना किती तोंडाले पाणी सुटते. हा, भूकच लागून जाते, बिलकुल भूक लागते, आहे की नाही. पोटात असे कावडेच काव करतात की अरे कधी खातो कधी नाही. तर हे असे करू मी सगळे कांदा भजी काढून घेतले. तर बघू शकता मित्रांनो, एक नंबर क्रिस्पी आणि क्रंची झाले, आहे ना. हा हा हा, एक नंबर झाले, बिलकुल एक नंबर. तर मित्रांनो सांगा तुम्हाला कांदा भजी कसे आवडले. कांदा भजी जर तुम्हाला आवडले असतील ना तर घ्या खाऊन मग पटकनी, आणि पटकन खाऊन घ्या आणि खाता खाता मस्त एक लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही कमेंटच ना करत बा, आहे ना. तुम्ही जर कमेंट केली ना तर आणखीन मला इंटरेस्ट येते बनवायसाठी की चला बा आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडतात. तर कमेंट प्लीज करा. कमेंट करताना तर आणखीन मोटिवेट होणार आहो मी, है ना. तर मित्रांनो एक सुंदर अशी कमेंट करा, आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ताकी असेच न्यू व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू, परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.